साहित्य मंथन सत्तरी या संस्थेचे मनपूर्वक धन्यवाद, कारण या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधण्याची आणि निबंध लेखनातील आजवरचा जो काही माझा प्रवास आहे त्यातले जे काही अनुभव आहेत ते तुमच्याशी शेअर करण्याची, तुमच्यासोबत त्याची चर्चा करण्याची एक संधी या निमित्ताने त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली। निबंध लेखन असा आजचा आपला विषय आहे आणि हे व्याख्यान नसून ही कार्यशाळा आहे। त्यामुळे आयोजकांची जर परवानगी असेल तर या कार्यशाळेचा आपण अर्धा भाग म्हणजे प्रत्यक्ष आपलं व्याख्यान आणि त्यानंतर प्रत्यक्ष त्याचं एक उपयोजन असं आपण करावं असं माझ्या मनात एक विचार आहे, आयोजकांची परवानगी असेल तर। म्हणजे आपण सुरुवातीच्या भागामध्ये या निबंध लेखनाच्या संदर्भातील जे काही मुद्दे आहेत त्यांची चर्चा करू आणि त्यानंतर आपण राहिलेल्या भागामध्ये नंतरच्या साधारणपणे अर्ध्या तासामध्ये आपण एखादा निबंध आपण स्वतः जर का लिहू शकलो तर त्याविषयी एक चर्चा आपण नक्की करू शकतो। ज्यावेळेला आपण निबंध म्हणतो, मगाशीच प्रकाश परेकर सर आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की कुठलाही विषय हा निबंधाला खरं तर वर्ज्य नाहीये आणि त्यामुळे खरं तर आपण निबंध कशावरही लिहू शकतो, निबंध कुणीही लिहू शकतो। म्हणजे अनेकदा असं होतं की एखादा साहित्य प्रकार लिहायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काही एक अनुभव लागतो, परंतु निबंध हा एक असा साहित्य प्रकार आहे ज्यासाठी तुम्हाला काही विशेष अशी तुमच्याकडे काही आवश्यकता किंवा असा अनुभव असलाच पाहिजे असं काही। आपल्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही विषयावर आपण निबंध लिहू शकतो आणि मग निबंधाचे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्या अंतर्गत याची आपण एक वर्गवारी देखील बघणार आहोत। सुरुवातीला एक महत्वाचा मुद्दा, मला सगळ्यांना एक प्रश्न असा विचारावासा वाटेल की तुमच्यापैकी किती जणांनी आतापर्यंत निबंध लिहिलाय? आता ही कार्यशाळा आहे त्यामुळे थोडंसं आपण हे टू वे इंटरॅक्शन ठेवूया। काही आहेत का काही विद्यार्थी ज्यांनी निबंध लिहिलाय किंवा एखादा प्रयत्न केलाय, भले तुम्ही प्रकाशित केला नसेल पेपरला किंवा एखाद्या नियतकालिकाला पाठवला नसेल, परंतु लिहिलाय का निबंध एखादा? तुम्ही सर्व कॉलेजचे विद्यार्थी आहात त्यामुळे किमान 10वी-12वी पर्यंतच्या प्रत्येक वार्षिक परीक्षेमध्ये 10 मार्कांसाठी एखादा निबंध तरी नक्कीच लिहिला असेल। मी पंतप्रधान झालो तर, माझ्या गावातील जत्रा, माझं आवडतं मांजर वगैरे असे काहीतरी विषय हे तुम्ही नक्कीच लिहिले असतील। आता याचा अर्थ तुमच्यातील प्रत्येक जण निबंध लिहू शकतो। हे निबंध तुम्ही लिहिलेत, त्यासाठी मार्क मिळवलेत, किती मार्क मिळाले नाही विचारणार, परंतु तुम्ही निबंध लिहिलात याचा अर्थ तुम्हाला निबंध लिहिता येतो। तो कितपत चांगला झालाय हा नंतरचा विषय। मग याचा अर्थ आपण निबंध लिहू शकतो, तरी देखील अनेकांना असं वाटतं की मला हे जमू शकेल का? स्टीव्ह जॉब्सचं एक फार महत्वाचं विधान आहे, मोस्ट ऑफ द टाइम्स पीपल डोंट नो व्हॉट दे वॉन्ट अंटिल यू गिव्ह इट टू देम। आणि मग अशाच कारणांमुळे या कार्यशाळा घ्याव्या लागतात। आपण विद्यार्थ्यांना सांगावं या निमित्ताने की येस तुम्हीही निबंध लिहू शकता। आणि मग जर निबंध लिहायचा झाला तर त्यासाठी आपल्याला काय काय करणं आवश्यक आहे हे या व्याख्यानामध्ये आपण आज बघणार आहोत। मुळात आपण ज्या वेळेला निबंध लिहितो त्यावेळेला सुरुवातीला प्रश्न असा पडतो की आता आपण निबंध लिहायचा कशा, निबंधाचा विषय। मग निबंधाचे वेगवेगळ्या प्रकारचे काही घटक किंवा त्याचे उपप्रकार हे आपल्याला पाहता येतात। म्हणजे निबंधामध्ये आपल्याला काही वर्णनात्मक निबंध आहेत, ललित निबंध आहेत किंवा चरित्रपर निबंध आहेत, काही प्रवास वर्णनात्मक आहेत किंवा काही समीक्षणात्मक अशा प्रकारचे निबंध आपण लिहू शकतो। मग या प्रत्येक प्रकारातल्या निबंधासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गुणांची आणि कौशल्यांची आवश्यकता असते। लेखन असल्यामुळे सर्वप्रथम आपल्याला भाषिक प्रभुत्व हे आपलं यामध्ये फार महत्वाचं असतं। तुम्ही निबंध कोणत्या प्रकारच्या माध्यमासाठी लिहिताय हेही फार महत्वाचं आहे। उदाहरणार्थ आता नमन धाऊसकर असतील किंवा मी आहे तर वेगवेगळ्या वर्तमानपत्रांसाठी ज्या वेळेला आम्ही निबंध लिहितो त्यावेळेला त्या वर्तमानपत्रांमध्ये असणारा जो कॉलम आहे त्या कॉलमची एक शब्दसंख्या असते। त्यामुळे आपल्याला आपले विचार हे मोजक्याच
तेवढ्याच शब्दांमध्ये कसे मांडता येतील हे फार महत्वाचं असतं. तुम्ही सगळ्यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ या इंग्रजी लेखकाचं नाव ऐकलं असेल. ऐकलंय का सगळ्यांनी? जॉर्ज बर्नार्ड शॉ नावाचा एक फार मोठा विनोदी लेखक हा इंग्रजीमध्ये होऊन गेला. त्याच्या एका अशा व्याख्यानामध्ये त्याला कोणीतरी प्रश्न केला की सर, एवढं चांगलं तुम्ही विनोदी कसं लिहिता? तर तो म्हणाला की फार कठीण नाहीये. हातात कागद घ्यायचा, पेन घ्यायचं आणि जे तुमच्या मनात येईल ते उतरवून काढायचं. तर एकाने विचारलं की एवढं सोपं आहे का विनोदी लेखन करणं? तर त्यावर तो म्हणाला की हातात कागद पेन घेणं सोपं आहे, पण तुमच्या मनात विनोदी विचार येणं हे फार कठीण आहे. आता उदाहरणार्थ, जर का आपण व्यक्तिचित्रणात्मक अशा स्वरूपाचा निबंध लिहायचं ठरवलं, कुठल्याही प्रकारचा निबंध लिहिण्यासाठी आपल्याला सूक्ष्म असं निरीक्षण करणं, निरीक्षण कौशल्य हे आपल्याकडे फार महत्वाचं असतं. म्हणजे तुम्ही ज्या कुठल्या विषयावर निबंध लिहिताय त्या संदर्भातलं तुमचं निरीक्षण हे किती चांगलं आहे यावर तुमच्या निबंधाची गुणवत्ता, त्याचा दर्जा, त्याचा स्तर हा फार अवलंबून असतो. तुम्ही जर का एखाद्या व्यक्तीवर निबंध लिहिणार असाल तर नुसतंच त्या व्यक्तीचं नाव, गाव, कुळ हे एवढं सांगून भागत नाही. मग त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांची, त्याच्या एकूण जीवनाची, त्याच्या विचारांची, आचारांची, कृतींची, त्याच्या जगण्याची, या सगळ्याची चर्चा तुम्हाला त्यामध्ये करावी लागते. तर मराठीचे विद्यार्थी जेवढे आहेत त्यांनी पुलंचं व्यक्ती आणि वल्ली हे निश्चित वाचलं असेल. व्यक्ती आणि वल्लीमध्ये आपल्याला जी पात्र सापडतात, जी व्यक्तिचित्रणं त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात, मला नक्की खात्री आहे की यातली अनेक तत्सम पात्र ही आपणही आपल्या अवतीभोवती पाहिलेली आहेत. म्हणजे आता सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे. प्रत्येकाच्या घराघरामध्ये अनेक ठिकाणी लग्नाची गडबड चालू आहे आणि त्या सगळ्या गडबडीमध्ये कुठेतरी धावपळ करणारा, सगळ्या प्रकारची जबाबदारी एकटाच आपल्या खांद्यावरती घेऊन नाचणारा कोणीतरी नारायण हा आपल्याही घरामध्ये असतो. मग आपण पिढ्यानपिढ्या अशी अनेक नारायण सारखी तत्सम व्यक्तिमत्व बघितली, मग आपण का नाही लिहिला नारायण सारखा एखादा निबंध? प्रश्न हा पडतो. मगाशी मी स्टीव्ह जॉब्सचं वाक्य तुम्हाला एवढ्यासाठीच सांगितलं, मोस्ट ऑफ द टाइम्स पीपल डोंट नो व्हॉट दे वॉन्ट अंटिल यू गिव्ह इट टू देम. कुणीतरी तुमच्यातला तो गुण शोधून काढून तुम्हाला सांगावं लागतं की बाबा रे बाई ग, तू या विषयामध्ये चांगली आहेस, तू या विषयात चांगला आहेस, तू हे करू शकतोस, तू हे चांगलं करू शकतेस. या अशा कार्यशाळांच्या निमित्ताने आपल्याला ही संधी मिळत असते की माझ्यामध्ये तो गुण आहे का? आपण स्वतःला थोडंसं इंट्रोस्पेक्ट करून आपण स्वतःचा शोध घेऊन पाहिलं पाहिजे. आज या निमित्ताने ही फार सुंदर संधी तुमच्याकडे आहे. मग नारायण सारखा एखादा असा निबंध मी का नाही लिहिला? किंवा रावसाहेब सारखा एखादा निबंध ज्यामध्ये रावसाहेबांच्या अस्सल बेळगावी बोलण्याचे सगळे विशेष, त्यांची ती शैली, त्यांचा तो एक प्रकारचा जगण्याचा ढंग, त्यांचे विचार, या सगळ्याचं चित्रण करणारा निबंध मग मी का नाही लिहू शकत? मला का नाही जमत ते? मग त्यासाठी आपल्याला महत्वाचं वाटतं की तो जो निबंध आहे त्यासाठी तुमचं अतिशय सूक्ष्म असं बारकाईचं केलेलं निरीक्षण हे फार महत्वाचं आहे. बघा, एखादा आता निबंध लिहिताना आपल्याला माहिती आहे की छान आकर्षक सुरुवात, भरघोस असा त्याचा एक महत्वाचा विषय, त्यातली विषयाची मांडणी आणि त्यानंतर एक समर्पक अशा प्रकारचं समारोप, या तीन गोष्टी आपल्याला माहिती आहेत. परंतु प्रत्येकच निबंधाला हे लागू पडेल का असं काही नाही. मग काही निबंधांमध्ये सुरुवातीला तुम्ही एखादी गोष्ट सांगू शकता. म्हणजे मग एक नमुना तुम्हाला मी निबंधाचा कसा असू शकतो, एकाच विषयावर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या शैलीत कसं लिहू शकतात ह्याचा एक नमुना तुम्हाला मी दाखवेन. तर मग निबंध असण्यासाठी लिहिताना आपल्याला त्याची पूर्वतयारी आहे. म्हणजे हातात कागद पेन घेतलं आणि निबंध लिहायला सुरुवात केला असं होत नाही. त्याची काही एक पूर्वतयारी तुम्हाला करावी लागते. तुमचं भाषिक प्रभुत्व हा त्याचा पहिला मुद्दा. कारण ज्या एका माध्यमातून आपल्याला व्यक्त व्हायचंय ते माध्यम म्हणजे आपले शब्द आहेत. मग आपल्याला त्या शब्दांचा नेमका प्रयोग कसा करायचा, त्या शब्दाचं नेमकं रूप काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आता अनेकदा आपण सगळेच, किमान गोव्यातले लोक तरी आपण बहुभाषिक आहोत. इंग्रजी, हिंदी, मराठी, कोकणी या 4 भाषा आपल्यातल्या प्रत्येकाला येतात. आता अशा बहुभाषिक असण्याचे फायदे भरपूर आहेत,
परंतु त्याचे तोटे किंवा त्यातून होणारे विनोद कसे याचं एक उदाहरण देतो. आमच्या एका मित्राचं लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये लग्न समारंभ झाल्यानंतर पंगत वगैरे झाली सगळ्या पाहुण्यांची की सगळ्यात शेवटी नवरा नवरीचं जेवण आणि त्यांच्यासोबत घरचे अगदी जवळचे लोक. तर नवरी मुलगी जी होती ती हिंदी प्रदेशातली म्हणजे उत्तर भारतातली होती आणि तिकडचे त्यांचे बरेच पाहुणे सोबत आलेले होते. आणि मग ते नवऱ्याने नवरीला घास भरवणं, नवरीने नवऱ्याला घास भरवणं, नाव घेणं वगैरे हा प्रकार चालू होता. तर त्या नवरीकडच्या एका व्यक्तीने नवऱ्या मुलाकडच्या एका व्यक्तीला विचारलं की भैया ये दोनों क्या कर रहे हैं? अरे ये दोनों घास खा रहे हैं. आता घास खा रहे या एका शब्दामुळे काय अर्थ झाला? म्हणजे आता घास म्हणजे काय? काही वेळेला भाषिक प्रभुत्व हे आपल्याला कसं लागतं तर तुम्ही ज्या भाषेमध्ये व्यक्त होणार आहात त्या भाषेमध्ये काही विशिष्ट संज्ञा त्यांना काय म्हणतात. आता अळूची भाजी याला हिंदीत काय म्हणायचं? तुम्ही त्याला आलू नाही म्हणू शकत. बरं अळू म्हटलं तर हा मराठीतला शब्द हिंदीवाल्यांना कळणार नाही. म्हणजे आता एक उदाहरण देतो. तर आम्ही प्युअर व्हेज आहोत. एका लग्नात गेलो आणि अगदी घरचंच नातेवाईकांचं लग्न होतं. सुरुवातीचे 2-3 पदार्थ घेऊन झाले होते. 4थ्या आयटमकडे पोहोचलो आणि तो पदार्थ काय आहे हे उघडून बघायचं धाडस होईना, कारण खाली तिथे नाव लिहिलेलं होतं एग प्लांट करी. आता म्हटलं एग प्लांट करी हा काय पदार्थ आहे? मी आमच्या सोबत 2-4 माणसं होती त्यांनाही विचारलं. म्हटलं एग प्लांट करी असा पदार्थ यांच्याही लग्नात इथे ठेवलाय? तर तेही थोडेसे चमकले. ते म्हणाले असू दे बाबा, काय असेल आपल्याला माहिती नाही, हल्ली पदार्थांची नावं काहीतरी असतात विशिष्ट, आपल्याला कळत नाही ना. तर ते म्हणाले जाऊ दे, हे काय आहे आपल्याला माहिती नाही. तरी मग धाडस केलंच आणि त्या बुफेवाल्याला विचारलं बाबा रे, म्हटलं हे काय आहे? म्हटलं हा एग प्लांट करी काय प्रकार आहे? त्याने भांड उघडलं, झाकण उघडलं आणि ते बघितल्यानंतर आम्ही पुढची 10 मिनिटं नुसते खो खो हसत होतो. एग प्लांट करी म्हणजे भरली वांगी होती. आता आपण ज्याला ब्रिंजॉल म्हणतो असा शब्दच नाहीये हे मला परवाच आमच्या एका इंग्रजीच्या अभ्यासकाने सांगितलं की एग प्लांट हे खरं वांग्याचं नाव आहे. आता आपल्याला माहितीच नाही. मला त्यांनी सांगितलं की ब्रिंजॉल हा भारतीय लोकांनी दिलेला शब्द आहे, एग प्लांट हा त्याचा टेक्निकल शब्द आहे. ते माहितीच नव्हतं. त्यामुळे एग प्लांट करी म्हणजे भरली वांगी. कालच मी विद्यार्थ्यांशी बोलताना वर्गात त्यांना म्हटलं की समजा मी तुम्हाला सांगितलं की लेडीज अँड जेंटलमेन, आय विल बी नाउ प्रेझेंटिंग टू यू फ्रिटर्स. असं म्हटलं तर तुम्हाला वाटेल वा, सरांनी काहीतरी भारी पदार्थ आमच्यासाठी आणलाय. पण जर मी अगदी मग आपल्या अस्सल मराठी स्टाईल मध्ये सांगितलं घ्या आता कांदा भजी येत आहेत तुमच्यासाठी, तर काय वाटेल? म्हणजे भजी म्हटल्यानंतर आपल्याला फारसं काही वाटत नाही, पण फ्रिटर्स म्हटल्यानंतर आपल्याला ते थोडंसं काहीतरी हायफाय वाटतं. म्हणजे एका शब्दाच्या वापरामुळे सुद्धा तुमच्या एकूण वाक्याला त्याला एक जो आकार येतो किंवा त्याची जी काही एक शोभा वाढते हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुमचं भाषिक कौशल्य हे तुमच्याकडे फार उत्तमरित्या असणं आवश्यक आहे. भाषिक कौशल्य म्हणत असताना किमान आज माझी तरी बेसिक अपेक्षा अशी आहे की पूर्ण वाक्य हे एकाच भाषेत आपल्याला लिहिता येणं हे आवश्यक आहे. यू नो काय होतं, अर्ली मॉर्निंग आय गो फॉर मॉर्निंग वॉक, ते हातात काठी घेऊन. आता हे काय वाक्य आहे? म्हणजे मी धड मराठी बोलत नाही किंवा धड इंग्रजी बोलत नाहीये. बऱ्याचदा पूर्ण वाक्य हे इंग्रजी शब्दांनी भरलेलं असतं आणि एखादा कर्ता, कर्म आणि क्रियापद या 3च गोष्टी फक्त मराठी किंवा इतर कुठल्या तरी भाषेतल्या असतात, म्हणून आपल्याला वाटतं ते मराठीतलं किंवा हिंदीतलं किंवा तत्सम कोकणी किंवा इतर एखाद्या भाषेतलं वाक्य आहे. परंतु बऱ्याचदा त्यामध्ये इंग्रजीचा भरणा असतो आणि मग अशा वेळेला वाचकांचा फार मोठा घोळ होण्याची शक्यता असते. आता ज्या वेळेला आपण निबंध असं म्हणतो त्यावेळेला सुरुवात आपण जर का करायची झाली तर एक वस्तुनिष्ठ अशा प्रकारचा निबंध हा जर आपण बघितला तर वस्तुनिष्ठ निबंध लिहिण्यासाठी तुमच्याजवळ फॅक्ट्स अँड फिगर्स, ज्याला आपण तपशील म्हणतो, जे वस्तुनिष्ठ तपशील आहे ते फार स्ट्रॉंग असावे लागतात, फार सक्षम असावे लागतात. म्हणजे उदाहरणार्थ गोव्यातील वाढत्या रस्ते अपघातांची समस्या असा जर का मी विषय लिहिणार असेल तर मग त्यासाठी मला वेगवेगळ्या माध्यमांवर जाऊन त्याचे काही तपशील हे गोळा करावे लागतील.
बरं, हे तपशील गोळा करत असताना संशोधन तुम्ही करत असाल सर्व विद्यार्थी, त्यामुळे ज्याला आपण रिलायबिलिटी म्हणतो, तर ज्या स्रोतातून ती मी माहिती घेतो आहे तो स्रोत कितपत विश्वासार्ह आहे, कितपत रिलायबल आहे, हे मला बघावं लागतं. म्हणजे मग ती सरकारी एजन्सी असेल, एखादं वाहतूक खातं असेल, किंवा अशी एखादी संस्था जी अशा या संदर्भातील महत्वाचे जे आकडे आहेत किंवा त्यातले जे तपशील आहेत ते गोळा करते का, मग अशा माहितीच्या स्रोतांमधून मला हा माझा तपशील गोळा करावा लागेल वस्तुनिष्ठ लिहिण्यासाठी. वस्तुनिष्ठ निबंध जर का मी लिहित असेल तर या नुसत्या माहितीचं संकलन करायचं आणि तिथे द्यायचं हे एवढं देऊन भागत नाही. मला जर अशा प्रकारचा एखादा निबंध लिहायचा असेल तर त्या वस्तुनिष्ठ माहितीचं मला विश्लेषण करावं लागेल. कोणकोणत्या प्रकारे या गोष्टी घडत गेलेल्या आहेत, म्हणजे रस्ता अपघातांची काय अवस्था आहे, एका विशिष्ट कालखंडामध्ये त्यात काय बदल होत गेलेला आहे, याच्या मागची अभ्यासकांनी संशोधन करून दिलेली कारणं कोणकोणती आहेत, आणि हे सगळं सांगत असताना मग त्यावर आपल्याला आपलं काहीतरी एक भाष्य हे निबंधकाराला करावं लागत असतं. तुम्ही निबंध कोणत्याही प्रकारचा लिहा, त्यावर तुमचं स्वतःचं असं एक भाष्य कुठेतरी हे त्यामध्ये असावंच लागतं. जर का तुम्ही असं भाष्य करणार नसाल तर ती नुसती एक माहिती झाली, ते नुसतं माहितीचं संकलन झालं, जे कुठेही तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर, एखाद्या संकेतस्थळावर जी तुम्हाला माहिती दिलेली असते ती नुसती माहिती आहे. निबंध म्हणजे माहिती नव्हे. निबंधामध्ये तुमचं स्वतःचं मत, तुमची अभिव्यक्ती, तुमचा विचार हा त्यामध्ये येणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे निबंध ज्या वेळेला तुम्ही लिहिता तेव्हा तुमचं मत, त्या प्रश्नावर तुम्ही दिलेला एक संभाव्य उपाय हा येणं अतिशय महत्वाचं असतं. वस्तुनिष्ठ निबंध लिहित असताना आपल्याला हे तपशील जसे लक्षात घ्यावे लागतात, त्याचप्रमाणे आता जेव्हा तुम्ही व्यक्तिनिष्ठ निबंध लिहिता तर व्यक्तिनिष्ठ निबंधांमध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये समाविष्ट करता येतात. त्यामध्ये एक निबंध असा असू शकतो ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भावना तुम्ही व्यक्त करताय, जिथे आत्मचरित्रपद अशा प्रकारचा एक निबंध तुम्ही लिहू शकता. मग त्यामध्ये तुम्हाला काय सांगता येतं, आदर्श जीवनाची माझी कल्पना, असा एक समजा मी निबंध लिहित असेल की माझ्या कल्पनेत आदर्श जीवन काय आहे, आदर्श जीवन जगण्यासाठी आज मला काय वाटतं की मला कुठल्या प्रकारचं वातावरण मिळालं, कशा प्रकारचं जीवन मिळालं, कशा प्रकारची परिस्थिती मिळाली म्हणजे त्याला मी आदर्श जीवन म्हणेन. मग कदाचित माझ्या व्याख्या आणि तुमच्या व्याख्या जुळणार नाही, काही लोकांच्या जुळतील कदाचित, परंतु मला एक माझं स्वतःचं मत किंवा माझा जो विचार आहे तो त्या ठिकाणी मांडता येत असतो. मग अशा प्रकारची व्यक्तिनिष्ठ वर्णनं जर का आपण करणार असू मग तिथे काही नैतिक आणि समाजभानाच्या गोष्टी या आपल्याला ठेवाव्या लागतात. ज्या वेळेला तुम्ही स्वतःची मतं व्यक्त करता त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा येतो, तो म्हणजे तुम्ही स्वतःच्या मतांशी अतिशय प्रामाणिक आणि ठाम असणं. म्हणजे आज एका निबंधात जर मी असं लिहित असेल की अमुक एखादी गोष्ट फार चांगली आहे आणि 4 दिवसांनंतर मला जर का असं जाणवलं की नाही, अरे हे असं म्हणणं माझ्या थोडंसं विरोधात जाणार आहे किंवा यातून माझं नुकसान होतंय, तर 4 दिवसानंतर परत एक निबंध लिहायचा आणि तीच गोष्ट ही उलट सांगायची, हे करणं निबंधकाराने टाळलंच पाहिजे. म्हणजे ज्या तुम्ही भूमिका घेत असता, कारण निबंध लेखन करणारा व्यक्ती म्हणजे एक प्रकारे भाष्यकार असतो. तुम्ही वस्तुनिष्ठ निबंध लिहा किंवा व्यक्तिनिष्ठ निबंध लिहा, तुमचं त्यावरचं भाष्य हे नोंद होत असतं आणि त्यामुळे तुमची जी भूमिका आहे ती स्पष्टपणे तुम्ही त्या ठिकाणी मांडणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि ती भूमिका तुम्ही ठाम राखली पाहिजे. ज्या वेळेला आपण निबंधामध्ये आपली भूमिका मांडत असतो तेव्हा तिचा एक विशिष्ट क्रम आपल्याला सांगता आला पाहिजे. म्हणजे एका क्रमाने आपण त्या गोष्टी मालिकेमध्ये सांगितल्या पाहिजेत. म्हणजे मला एखादी गोष्ट ही चांगली का वाटते किंवा एखादी गोष्ट वाईट का वाटते याचे मला काही त्याचे पुरावे देता आले पाहिजे. म्हणजे उगाचच की माझा गोवा जगात सर्वोत्तम आहे असं नुसतंच आपण भावनेच्या भरात म्हणणं, एखादं उदाहरण म्हणून, तर असंही बरोबर नाही.
मी हे विधान का करतोय याची मला सबळ कारणं, त्याचे पुरावे देता आले पाहिजे. म्हणजे उद्या व्यक्तिनिष्ठ आहे म्हणून काहीही कारण त्या ठिकाणी देणं किंवा काहीही विधान करणं हे काही फारसं बरोबर नसतं. त्यामुळे मग व्यक्तिनिष्ठ निबंध लिहित असताना आपल्याला याही मुद्द्याचा विचार करावा लागतो की मी हे असं का म्हणतोय. त्यानंतर आपण काही निबंध ललित स्वरूपाचे लिहू शकतो. आता ललित स्वरूपाच्या निबंधांमध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर तिथे मग उदाहरणार्थ माझा गाव, माझं शहर, माझ्या भारत देशाची संस्कृती असे काही विषय आपल्याला घ्यावे लागत असतात किंवा ते आपण असे विषय घेऊ शकतो. आता यासारख्या निबंधांमध्ये आपल्याला दोन गोष्टी समावेश त्यांचा करावा लागतो. एक म्हणजे काही आपल्याकडे फॅक्ट्स अँड फिगर्स, ज्याला आपण तथ्य किंवा तपशील, आणि मग त्याचबरोबर आपली मतं. म्हणजे भारतीय संस्कृती किती वर्ष जुनी आहे, भारतीय संस्कृतीमध्ये नेमकं काय काय आपल्याला पाहायला मिळतं, त्यातलं वैविध्य कसं आहे, त्याच्या मागचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, शास्त्रीय असा विचार काय आहे, आणि मग या सगळ्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन काय आहे. म्हणजे इथे वस्तुनिष्ठता आणि व्यक्तिनिष्ठता या दोन्ही गोष्टी समाविष्ट होत असतात. त्यामुळे असा निबंध ज्या वेळेला तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला व्यक्तिनिष्ठता आणि वस्तुनिष्ठता या दोन्हींचा एक समतोल राखावा लागत असतो. त्यामुळे या मुद्द्यांना जेव्हा तुम्ही स्पर्श करता तेव्हाच तुमचा तो निबंध हा आकर्षक, परिणामकारक आणि प्रभावी होत असतो. उदाहरणार्थ आता तुम्ही जर का प्रवास वर्णनासारखा एखादा निबंध लिहिणार असाल तर मग प्रवास वर्णन करत असताना आपल्याला काय सांगावं लागेल, तर मग मी अमुक तारखेला सकाळी गाडी स्टार्ट केली, मी गोव्याहून बेळगावला गेलो, बेळगावला भजी खाल्ली, चहा पिलो, त्यानंतर मी कुठेतरी गेलो, पुण्याला गेलो, तिथून पुण्यातून मी मुंबईला गेलो आणि परत मुंबईहून गोव्याला परत आलो. हे आपल्याला सांगणं अपेक्षित नाही. हा नुसता तपशील झाला. ज्या वेळेला तुम्ही प्रवास वर्णनासारखा निबंध लिहिता त्यावेळेला प्रवास वर्णनांमध्ये तुम्हाला त्या त्या प्रदेशाचं जे वैविध्य आहे, तिथलं जे वेगळेपण आहे. बघा, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला आपण निबंध लिहितो किंवा फॉर दॅट मॅटर कुठल्याही प्रकारचं लेखन करतो त्यावेळेला एक शक्यता आपल्याला ही गृहीत धरावी लागते की बहुधा या विषयातलं माझ्या बहुसंख्य वाचकांना आजवर काही माहिती नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही सरकारी महाविद्यालय पेडणे हाच विषय घेऊन एक वस्तुनिष्ठ निबंध लिहिणार असाल किंवा माझं महाविद्यालय असा एक निबंध जर तुम्ही लिहिणार असाल तर जे या महाविद्यालयात शिकलेत किंवा ज्यांनी इथे सेवा दिली आहे ती माणसं वगळता इतरांना अशा नावाचं एक महाविद्यालय आहे याच्या पलीकडे फारसं काही माहिती असण्याची शक्यता नाही. लक्षात येतोय मुद्दा. त्यामुळे तुमचं महाविद्यालय नेमकं काय आहे, म्हणजे जगातल्या कुठल्याही आईला जर विचारलं की सगळ्यात चांगलं मूल कोणतं तर कुठली आई म्हणेल की माझं मुलंच जगात सगळ्यात चांगलं. आता हे काय आहे, हा त्या प्रत्येक आईचा व्यक्तिनिष्ठ अप्रोच आहे आपल्या मुलाकडे बघण्याचा. म्हणजे तिच्या मते काही अशी तिची धारणा आहे, तिचे काही असे भाव आहेत की ज्यामुळे तिला असं वाटतं की माझं मुलंच जगात सगळ्यात चांगले. पण मग जर का तुम्हाला विचारलं, त्या आईला जर विचारलं की काय ग, का बाई तुम्हाला काय वाटतं तुमचंच मूल जगात सगळ्यात चांगलं का, अनेकदा आपल्याकडे उत्तर असतात, अनेकदा उत्तर नसतात. आता नुसता भाव म्हणून व्यक्त करण्यासाठी आपण नाही माझं मूल जगात सगळ्यात चांगलं असं म्हणणं हे ठीक आहे. पण ज्या वेळेला तुम्ही शब्दबद्ध होत असता, ज्या वेळेला तुम्ही लिहिता, बघा ज्या वेळेला तुम्ही लिहिता ना तेव्हा तुम्ही इतिहासामध्ये तुमच्या एका मताची नोंद करत असता की येस हे कोणी म्हटलं. मुलं म्हणतात की काय म्हटलंय यापेक्षा कुणी म्हटलंय हेच फार महत्वाचं आहे. कसामी कसामी असामी असामी, तर असामी कोणीतरी एक असामी आहे पण ते कोण म्हणतंय याला आज फार महत्व आहे, काय म्हणतोय यापेक्षा. मग तुम्ही काहीतरी म्हणत असता, तुमचं काही एक विधान त्या ठिकाणी नोंद होत असतं आणि त्यामुळे तुमच्या विधानाचा एक संदर्भ हा नंतरच्या लिखाण करणाऱ्यांसाठी, लेखकांसाठी प्रस्थापित होत असतो. त्यामुळे तुमचं विधान हे फार जबाबदारीने लिहिलं गेलेलं असलं पाहिजे. आपल्याला साहित्यातले अनेक वाद माहिती आहेत.
अनेक अशी विधानं माहिती आहेत की उगाच आपण काहीतरी विधान केलं आणि मग त्याचा खूप मोठा एक गोंधळ निर्माण झाला त्यातून. हे शक्यतो आपण टाळलं पाहिजे. हे खरं तर सगळ्याच प्रकारच्या लेखकांसाठी लागू पडतं. परंतु ज्या वेळेला आपण निबंध लिहितो त्यावेळेला आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की आपली अशी काही विधानं येता कामा नये की ज्याने फार गोंधळ निर्माण होईल किंवा त्यातून वाद निर्माण होईल. तर ज्या वेळेला हे व्यक्तिचित्रण किंवा प्रवास वर्णन किंवा ललित अशा स्वरूपाचं आपण लिहित असतो त्यावेळेला तुमची भूमिका त्या निबंधामध्ये तुम्ही कशी मांडता याला फार महत्व असतं. आता हे झाले निबंधांचे प्रकार. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला एक गोष्ट निबंध लेखनाच्या संदर्भात लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे तुम्ही ज्या माध्यमासाठी निबंध लेखन करणार आहात ते माध्यम कोणते. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही लिहून ठेवा आणि त्या प्रश्नांचंही आपण नंतर चर्चा करणार आहोत. तुम्ही ज्या माध्यमासाठी निबंध लेखन करताय ते माध्यम कोणतं आहे हे निबंधकाराने तेवढ्याच जबाबदारीने लक्षात घ्यावं लागत असतं. उदाहरणार्थ एखाद्या वर्तमानपत्रातील संपादकीय पानावर तुम्ही जर एखादा कॉलम एखादं सदर हे जर का लिहिणार असाल तर त्या सदरामध्ये आपल्याला नेमकं कशा स्वरूपाचं लेखन करणं अपेक्षित आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरतो. बघा, तुम्ही एक स्वतंत्र लेखक ज्याला आपण फ्रीलान्स रायटर म्हणतो अशा प्रकारे तुम्ही निबंध लिहिणार असाल तर ही अट तुम्हाला फारशी लागणार नाही. तुमच्या मनाला येईल ते तुम्ही गाऊ शकता, लिहू शकता, करू शकता. ही जी एक सूट आहे ही तुम्ही एखाद्या विशिष्ट माध्यमासाठी एखाद्या विशिष्ट चौकटीसाठी जेव्हा काम करता किंवा तुमची सेवा देता त्यावेळेला तुमच्या जवळ नसते. म्हणजे मी माझ्या स्वतंत्र लेखांचं पुस्तक प्रकाशित करणार असेल तर मग मला कोणाला काही विचारायची गरज नाही. मला ज्या ज्या विषयांवर लिहावंसं वाटेल त्या त्या विषयांवर मी लिहीन. परंतु जर का मी एखाद्या विशिष्ट सदरासाठी लिहिणार असेल तर मग मात्र मला त्याचंच एक भाग हे ठेवावं लागतं. उदाहरणार्थ काही वर्तमानपत्रांमध्ये आपण पुस्तक परीक्षणाची सदर पाहतो. मग पुस्तक परीक्षणाचं सदर लिहित असताना मला त्यासाठी काय आवश्यक आहे. मग वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचायची आणि त्याचा साहित्य समीक्षणात्मक अशा प्रकारचा अभ्यास हा मला तिथे मांडायचा. मग मला तिथे माझे स्वतःचे विचार, माझी मतं, माझ्या ज्या काही भावना आहेत त्या व्यक्त करण्याचा फारसा स्कोप राहत नाही. त्या विशिष्ट साहित्य कृतीचंच मला विश्लेषण समीक्षण करायचं आहे. उदाहरणार्थ काही व्यक्तिचित्रणात्मक अशा स्वरूपाचे अशी सदर हे आपल्याला काही वर्तमानपत्रांमध्ये चालताना दिसतात की दर दिवशी किंवा दर आठवड्याला एखाद्या व्यक्तीवर विशेष असा लेख आपल्याला लिहायचा असतो. मग अशा वेळेला त्या व्यक्तीच्या त्या मान्यवराच्या संदर्भातील सगळे तपशील गोळा करणं आणि विशेषतः जे लोकांना माहीत नाहीये ते त्या निमित्ताने सांगणं. बघा, तुमच्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये केबल टीव्ही किंवा डिश असेलच, आहे ना सगळ्यांच्या घरात. एक गोष्ट ही प्रत्येकाने बहुधा कळत नकळत केलेली असेल. आपण टीव्ही चालू करतो आणि एखादा चॅनल लागतो टीव्हीवर आणि साधारणपणे मी धाडस करून असं म्हणतोय की 5 सेकंदापर्यंत कदाचित आपण वाट बघतो. पहिल्या 5 सेकंदात जर टीव्हीवर जे काही येतंय चित्र तो कार्यक्रम जर आपल्याला फारसा रुचला नाही तर लगेच आपण चॅनल बदलतो. तुमच्यापैकी किती जणांनी ही कृती केली आहे मला फक्त जर हात वर करून सांगा. बहुसंख्य लोकांनी ही गोष्ट केली आहे. आता 5 सेकंद ही काही वेळ आहे का एखाद्या चॅनलवरच्या कार्यक्रमाला जज करण्याची, त्याचं परीक्षण करण्याची नाहीये. पण तरी देखील आपण ते करतो. तुमच्या निबंधाचंही असंच होत असतं. तुमच्या घरात किंवा कॉलेजमध्ये अनेकदा तुम्ही वर्तमानपत्र हातात घेत असाल वाचण्यासाठी. आपण वर्तमानपत्रातलं किती आणि काय वाचतो. अनेक वर्तमानपत्रांमध्ये अनेक प्रकारची सदरं येत असतात, अनेक प्रकारचे विषय त्यामध्ये हाताळले जात असतात. काही वर्तमानपत्रांमध्ये फक्त फिलॉसॉफिकल तत्वज्ञानात्मक अशा प्रकारची काही सदरं येतात. काही सदरं ही पुस्तक परीक्षणाच्या संदर्भातली असतात, काही व्यक्तिचित्रणात्मक स्वरूपाची असतात, काही सदरं ही फक्त पाककलेच्या संदर्भातली असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या गोमंतकीय किंवा भारतीय पद्धतीच्या
खानपानाच्या पद्धती किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ यांची माहिती देणारी असतील, काही स्थळं वर्णनं असतील, काही ऐतिहासिक माहिती देणारी, कुठलं तरी उत्खनन झालं, तिथे काहीतरी सापडलं, एखादी मूर्ती सापडली, एखादं काहीतरी जुनं काहीतरी स्मारक सापडलं, अशा प्रकारची माहिती देणारी, काही क्रीडा विषयाशी संबंधित असतील, तर असे वेगवेगळे विषय. एक गोष्ट तुम्हाला लक्षात घेतली पाहिजे, तुम्ही ऍज अ निबंधकार जे काही लिहिताय त्याला वाचक संख्येची फार मर्यादा आहे. तुम्ही लिहिलेलं वर्तमानपत्र विकत घेणारा प्रत्येक माणूस वाचेलच याची खात्री नाही देता येईल. त्यामुळे तुमचं लिखाण हे आज वाचक केंद्रित झालेलं आहे. म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे आजची शिक्षण व्यवस्था ही लर्नर सेंट्रिक झालेली आहे, टीचर सेंट्रिक नाहीये. मला आज तुम्हाला जॉग्राफी शिकवायची आहे, तुम्ही जॉग्राफीच शिकायची असं मी नाही म्हणू शकत. तुम्हाला जर का उद्या प्रवास वर्णन शिकायचं असेल तर मला ते शिकवावं लागेल. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला मागणी तसा पुरवठा असं लिहावं लागतं. आता असा निबंध ज्या वेळेला तुम्ही लिहित असता त्यावेळेला तुम्हाला त्या एका विशिष्ट माध्यमासाठी तुम्ही लिहिताय म्हणून ही अडचण असते. परंतु त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्वतंत्र तुमचं काही लिखाण करायचं असेल तर आज या आधुनिक काळामध्ये, तंत्रज्ञानाच्या काळामध्ये ब्लॉग लिहिणं, ब्लॉग साठी जेव्हा तुम्ही लिहिता तोही एक प्रकारचा निबंध आहे. आणि तिथे तुम्हाला शब्दसंख्येचं बंधन नाही किंवा विषयाचं बंधन नाही. तुम्हाला जेवढ्या विषयांमध्ये तुमचं पांडित्य असेल, तुमचं प्रभुत्व असेल, तुमचा अनुभव असेल, त्या प्रत्येक क्षेत्राला तुम्ही स्पर्श करू शकता, त्यावर तो निबंध लिहू शकता. आता शब्दसंख्येचं बंधन म्हणत असताना मुद्दा हाही येतो की निबंध केवढा असावा. अव्याप्ती आणि अतिव्याप्ती या दोन गोष्टी आपण टाळल्याच पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट ही अशी असता कामा नये की ती फार अगदी थोडक्यात सांगितली आणि संपून गेली आणि त्याचं फार विश्लेषण किंवा स्पष्टीकरण झालं नाही असंही होता कामा नये. आणि एखादं लेखन, एखादा निबंध हा फार लांबलचक झालाय, तो फार प्रदीर्घ झालाय असंही होता कामा नये. म्हणजे तुमचा निबंध हा आज आयडियली 1200 ते 1500 शब्दांचा निबंध हा आज एक आयडियल अशा प्रकारचा निबंध मानला जातो. त्यामुळे आपण नेहमी ही काळजी घेतली पाहिजे की माझा निबंध 1000 ते 1500 शब्दांमध्ये जर मला लिहायचा असेल तर मग त्याची मांडणी मी कशी करेन. मग त्यासाठीचं एक सुरुवातीचं तुमचं त्याचं इंट्रोडक्शन, त्याची प्रस्तावना आणि समारोप या दोन गोष्टींना आपण किती महत्व देणार आहोत आणि तुमच्या प्रत्यक्ष निबंधातला जो मुख्य मजकूर आहे त्याची विभागणी आपण कशी करतो. मी काही नमुने तुम्हाला वाचून दाखवणार आहे, त्याआधी या तांत्रिक थोड्याशा गोष्टी स्पष्ट करतो. ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष तुमचा मजकूर निबंधाचा लिहित असता त्यावेळेला त्यामध्ये शक्यतो त्याचे काही उपविभाग करणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ माझं महाविद्यालय हाच विषय जर का तुम्ही घेतला तर महाविद्यालयाचा इतिहास हा तुमच्या निबंधाच्या मुख्य मजकुरातला एक उपमुद्दा असू शकतो. महाविद्यालयातील संसाधने किंवा इथले काय रिसोर्सेस आहेत, मग त्यामध्ये ह्युमन रिसोर्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा ज्या तुम्हाला उपलब्ध आहेत त्यांचा समावेश होऊ शकेल. या सगळ्या गोष्टी, महाविद्यालयाची आजवरची कामगिरी, महाविद्यालयातील नामवंत विद्यार्थी म्हणजे जे अल्युमनाय आपण ज्याला म्हणतो की जे इथे या महाविद्यालयामध्ये शिकून आज ज्यांनी फार मोठं नाव कमावलेलं आहे असे कोण आहेत, महाविद्यालयातील शिक्षक, त्याचप्रमाणे या महाविद्यालयाचा या इथल्या भौगोलिक प्रदेशामध्ये त्याचा काय प्रभाव पडला, हे महाविद्यालय स्थापन व्हायच्या आधी इथली परिस्थिती काय होती, त्यानंतर या महाविद्यालयाचा आज शैक्षणिक या क्षेत्रामध्ये काय परिणाम दिसून येतो, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या तुम्हाला त्या निबंधामध्ये मुख्य तुमच्या मजकुरामध्ये सांगता येतात. आणि मग त्यावरून तुमचं जे मत असेल, तुमचं जे विश्लेषण असेल, तुमचा जो निष्कर्ष असेल तो समारोपामध्ये आपल्याला सांगता येत असतो. आता एखादा निबंध ज्या वेळेला तुम्ही लिहायचं म्हणता तेव्हा मगाशी मी तुम्हाला चॅनलचं उदाहरण दिलं